आपला 10वा अध्याय सुंदर विभूती योग सुरू आहे. ईश्वराचे विशेष प्रागट्य दर्शवणारा त्याच्याच शब्दांमध्ये आठवण असेल, लक्षात असेल या अध्यायाची सुरुवात कशी झाली. 9व्या अध्यायाच्या शेवटी राजविद्या राज गुह्य योग, दिस किंग ऑफ मिस्ट्री, सिक्रेट ऑफ सिक्रेट, सगळ्यात मोठं रहस्य सांगणारा. राज म्हणजे किंग, राजा, कष्ट, विद्या, स्किल, राज, गुह्य, सस्पेन्स, मिस्ट्री, सिक्रेट हे दर्शवणारा. कसा त्यात शेवटी काय सांगितलं श्रीकृष्णाने, शेवटचे 2 श्लोक जरी पाहिले महत्वाचे, किम पुनर्ब्राह्मणा पुण्य भक्ता राजर्षयस्तथा, शेवटचे 3 श्लोक, स्त्रियो वैश्य तथा शूद्र. अरे बाबा, हे सगळ्यांसाठी, मी सगळ्यांसाठी तितका चुकलो होता. स्त्री असो, वैश्य असो, ब्राह्मण असो, राजा असो, शूद्र असो, भक्त असो नसो. कसा एकच मार्ग मुख्य सोपा, शेवटचा श्लोक. 9वा अध्याय संपला, 10वा सुरू होणार, अर्धा संपला हार, अर्धा सुरू होणार. 18 अध्याय ना, तर मध्ये मोठं पेंडंट जसं लावलेलं तसं आठवण करून देतात. मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वा एवं आत्मानं मत्परायण. सोपा आहे. श्रीकृष्ण म्हणतो, मन माझ्यात लाव, माझी भक्ती कर, माझं यजन कर, मला नमस्कार कर, हे माझ्यातच राहशील तू, त्यात काही संशय नाही. मतपरायण म्हणजे जसं भारतात सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीत, इकडे तर कागदाच्या भिंती आहेत, तिथे खिळा ठोकतात, ठक 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 करून शेवटचे एक हातोडी मारली, पक्का झाला. आता तो कोणाच्या बापान निघणार नाही, भिंतच पाडावं लागेल. खिळा काढायचा असेल तर भिंत आणि खिळा एक होऊन गेले तसे. पाहिजे असेल तर दोन्ही घ्यावं लागेल, नाही तर एक पाहिजे असेल तर दुसऱ्याला पाडावं लागेल. तसा परायण, मत परायण श्रीकृष्ण म्हणतात. अशाने तू माझ्यात पक्का ठोकल्या जाशील. आत्मानं मत, आत्म्याने परमात्म्याला. जसा समुद्रातलं पाणी घेतलं उंजळी भरून, वर सूर्याला अर्घ्य द्यायला आणि टाकलं, भूर्भुवः स्वः तत्सवितुर्. मग ते त्या खाली पडला समुद्र. आता कुठे शोधू, कोणता होता रे मी टाकलेला, कोणता होता? आता नाही झालं, समुद्र झालं ते पण. आता शक्य नाही सेपरेट करणं, त्यात मिसळून गेलं, एक होऊन गेलं. तसा मतपरायण, मनमना भव मदभक्त. मनात इकडचे तिकडचे कचरापट्टीचे विचार येऊन राहिले, तर थोडं मध्ये मध्ये बघायला हवं की अरे इथे यात राम नाही. मागे हनुमान जयंतीला हनुमानाची गोष्ट सांगितली होती. रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळेला सीतेने आपल्या गळ्यातला हार कसा मोत्यांचा हार दिला, काहीतरी किमती वस्तू द्यायला हवी, सगळ्यांना दिली, याला काय देत? ते मोती दाताने तोडून पाहत, हे आता राम नाही, नको, टाकून चालला गेला. का बरं? यात राम नाही, माझ्या काय कामाची. जी कुठली वस्तू, व्यक्ती, परिस्थिती जशी असली, देशे काले पात्रे, तसं मधून मधून विचार करायला लागे. हा जो विचार मनात जो विचार सुरू आहे, देवाला संगत आहे का? यात कुठे देव आहे का? की नुसती सावली? ज्याची सावली आहे त्याच्याकडे लक्ष आहे की नुसते सावलीच्या मागे धावते? सावलीच्या मागे किती दिवस धावेल? कशी पकडले जाईल? कधी नाही पकडले जाणार, थकून जाईल, संपून जाईल. नाही, सावली लक्ष दिलं. बाकी सावली कुठून सुरू होते? कोणी उभा असेल, त्याची सावली पडली असेल किंवा स्वतःची, तर लक्ष देऊन बघा. सावली चरणांपासून सुरू होते, नाकापासून नाही सुरू होत. डोक्यातून उलटी सावली नाही निघत. सावली चरणांपासून. तर सावलीच्या मागे धावतच असेल माया, संसाराच्या मागे धावणं अनिवार्य जर असेल, ती बघावी सूक्ष्म दृष्टीने. अरे चरणापासून सावली सोडून चरण पकडावे त्याचे. सावली जिथून सुरू होते तिथपर्यंत पोहोचावा, मग सावली सोडून ज्याची सावली आहे त्याला पकडा. मदयाजी माम नमस्कुरु.
एकदा त्याचे चरण जर मिळाले तसे हजारो साले तो जिथे जाईल त्याची सावली त्याच्या मागे आहे. प्रत्येक सावली चरणाला धरून आहे. मग सावलीच्या मागे नाही, माऊलीला जर धरलं तर. हॅपी मदर्स डे बाय द वे. नमस्कार. मातृदेवो भव. आपल्या शास्त्रांमध्ये, वेदांमध्ये गुरु 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 करतात. गुरुच्या आधी मातृदेवो भव म्हटलं स्पष्ट. कोणता गुरु, कोण गुरु म्हणता नव्हते, गुरु म्हणता नव्हते, समजत नव्हता. जिनी समजावलं, जिनी जन्म दिला, जिनी यातना सहन केल्या, कष्ट सहन केले. आई माझी ऐकत असेलच, नमस्कार आई, हॅपी मदर्स डे. कोणी कष्ट सहन केले तितके या जीवात्म्यासाठी, जितके कोणाच्याही आईने त्याच्यासाठी केले त्याच्यापेक्षा कोणी केले, किती केले, शक्यच नाही, शक्यच नाही. श्रीकृष्ण स्वतः म्हणतो राधेला, सांगितली ही गोष्ट. दामोदर लीला बांधलं त्याला उखळाला, दोरी कमी पडत होती, 2 हात. काही केलं, किती दोरं बांधलं, त्याच्या आधी पळत होता तो अंगणात, इकडून तिकडे, तिकडून तिकडे, तिकडून तिकडे. काही केलं, पकडला जाईना. फाडी घेऊन मागे धावून आली यशोदा, त्याच्या बदमाश खोटारडा. त्या तोंडाला दही लागलाय, माय माखन खायो. इथे माठाचे तुकडे दिसून राहिले, म्हणते मी नाही पडलो. माकडांना गाठून राहिला, म्हणते मी नाही वाया घालत. एवढं खोटं बोलतोय. दाखवते आज तुला पकडते. फिरून 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 बेजार घामा घूम. खूप सुंदर वर्णन आहे भागवतात. 10व्या आणि 11व्या स्कंदात घामाघूम झालेली, थकलेली, ते 8 ते 4-5 वर्षाच्या बाळाच्या कसं पकडणार, चंचल बाळ अत्यंत. शेवटी गाडी घेऊन जाते ना, राधावत म्हणते त्याला गोकुळात गोलोक मध्ये. केवढं तू किती सुंदर नाटक करतो, गंमतच आहे तिची. किती गोड ड्रामा सुरू आहे तुमचं. राधे हे काय म्हणते, ड्रामा दिसतोय तुला, नाटक दिसत, नाटक नाही. तू दिसत नाही माझ्या चेहऱ्यावर, खाली नीट बघ, किती घाबर, खरोखर मला भीती वाटते. नाही गंमत करतात तू. नाही 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 नाही, मग खरंच भीती वाटते. कशी भीती वाटते तुला? सर्वेश्वर परमेश्वर सगळे जग तुझे सावलीला भीते. तुझी तर गोष्ट सोड, तुला कशाची भीती वाटते? मला तू का बनवता? नाही नाही राधे, एकच व्यक्ती आहे. इथे दैत्य असता, मोठा राक्षस असता तर मला काय प्रॉब्लेम होता? मला जायची गरज नव्हती. सुदर्शनला पाठवून दिलं असतं तर मानव उडवून आला असता, इतरांचे केल्या तसे. कौमुदिनी गदा त्याची, सुदर्शन नावाचं चक्र. नुसतं शंख वाजवला तर 10-15 हजार तर तसेच पडून गेले असते. ही आईची काडी आहे. एकच शस्त्र आहे जिथे मी निहत्था आहे. माझ्याजवळ तोड नाही आहे. याच्यासाठी मी खरंच घाबरलोय. बघ माझ्या हृदयावर हात ठेवून. ठोके माझी इथे. खरंच मला वाटतं रे बापरे, पडेल एक तर कसं होईल म्हणून खरोखर धावतोय. खरोखर धावतोय म्हणून पकडला नाही जात आहे. नाटक केलं असतं तर पकडला गेलं असतं. शेवटी थकून दया करून पकडला गेला. तो म्हणतो नाही. त्यावेळी तो म्हणतो राधे एकच आहे फक्त जीवनात, कुठल्याही अवतारात मिळालं तर आई जी सगळ्यांच्या वर आहे, माझ्याही वर आहे. जेव्हा जेव्हा मी आलो तेव्हा काही मी इतका त्रास दिला. पहिले जाऊन काही पाया पडला. श्रीराम, आईचं महत्व निरनिराळ्या अवतारांमध्ये. तेही गीता माऊली, आईंची आई. तर असं सांगत 9वा अध्याय संपला होता. मन मना भाव मद भक्तो. जिथे कुठे मन लागते त्यात कृष्ण बघण्याचा प्रयत्न करणं. ज्या कुठल्या व्यक्तीमध्ये मन अडकलं आहे, रुतलं आहे, किंवा खूप राग येतो आहे, खूप संताप येतो आहे, खूप त्याच्याबद्दल बदल्याची भावना आहे, जे कुठे सगळ्यामध्ये कृष्णाची भावना करणं. अखिल ब्रह्मांडमा एकतो श्रीहरी तम्मन येन केन प्रकारेण मन कृष्णे निवासयेत. भागवतात येतो श्लोकात. येन केन प्रकार, जे होईन जसं होईन, जिथे मन जाईल त्यामध्ये घुसळणं, पुन्हा देवाला आणणं, खराब करणं, तिथलं कचरापट्टीचा नाश करणं. गढूळ पाणी असलं त्यात तुरटी घुमवली
तर गढूळ पाणी खाली बसून जाते, पाणी स्वच्छ राहते, पूर्ण नाही पिऊ शकत, पण तरी पिण्यापुरतं मिळून जाते. तसाच किती डोक्यात कचरा भरलेला असला, इकडचे तिकडचे धंदे, फालतूचे विचार येऊन राहिले, राग येतोय, चिडचिड येते, कृष्णरूपी तुरटी घुमवली, तर थोड्या वेळ का होईना ते बसेलच गाळ खाली आणि थोडंफार तरी आपलं जीवन सुंदर होण्यापुरती कुठेतरी शांती, कुठेतरी अंधार, घनघोर अंधकारातून जंगल पार करायचं आहे. कटेरी आहे, साप असतील, काय माहिती इथून कसं जावं, आणि 10 मैल पार करायचं आहे. आणि माझ्याजवळ टॉर्च जी आहे, बॅटरी आहे, लकीली माझ्याजवळ फ्लॅशलाईट आहे. त्याने फक्त 4 फूट दिसते. 4 मैल कसं निघणार आहे? 4 फुटापर्यंत दिसते फक्त. 4 फूट, 4 फूट, 4 फूट, 4 फूट करत लक्ष देऊन कर, 4 फूट, 4 फूट, 4 फूट करत करत 40 फूट, 400 फूट, 4 मैल होऊन जातील. चेतसा न अन्यगामिना 8व्या अध्यायात आपण ऐकलं होतं. अक्षर ब्रह्मयोगात श्रीकृष्ण म्हणतात, अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं यान्ति पार्थानुचिंतयन्. हे पार्थ, थोडी थोडी चेतना आपली कंट्रोलमध्ये आणली. चेतना म्हणजे समजण्याची शक्ती, विचार करण्याची जीवन शक्ती, लाईफ एनर्जी, व्हायटल फोर्स, कॉन्शियसनेस, अवेअरनेस, चला म्हणतो. अभ्यास योग युक्तेनं, प्रॅक्टिसनी होऊ शकतं फार तर. थोडं थोडं मधून मधून आणून अभ्यास योग युक्तेनं. कशाचा अभ्यास? चेतसा, आपलं लक्ष, न अन्यगामिना. तुझे 4 फुटच जाते ना बॅटरी, तर मग इकडे तिकडे वाया नको घालू, वर खाली साईड. हे जे पायवाट दिसून आली त्याच्यावर ठेव ना, बरोबर मग ते असं 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 करत तुला काढेल तिथून. परमं पुरुषं दिव्यम या अंती पार्थ अनुचिंतन. शेवटी अंत पोचून जाईल. मनात अनुचिंतन जर चालू ठेवलं तर. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च. तस्मात् therefore, म्हणून सतत सर्वेषु कालेषु माम अनुस्मर. बॅकड्रॉप मध्ये, बॅकग्राऊंड मध्ये तर ठेव मला, फोरग्राऊंड मध्ये येईल नंतर. सिनेमा लावायचा आहे तर बॅग पहिले पडदा तर ठेव, मग समोर येऊन जाईल, दिसायला लागेल. अनुस्मर. मयि अर्पित मनो बुद्धिर्मामे वैश्यस्य असंशयम. मनातले विचार, बुद्धीचे निर्णय या थोडा थोडा मधून मधून ओढून ताणून कृष्णाला घुसणं आणणं देवा. बघणं, तपासून पाहणं. मामे वैश्यसी असंशयम, नो डाऊट. तो म्हणतो कृष्णाचे वचन आहे. सत्यम ते प्रतिजानीहि न मे भक्ता प्रणश्यति. खरं जाण, मी प्रतिज्ञा करतो, प्रतिजानीहि. देवाची शपथ घेतोय. न मे भक्ता प्रणश्यति, भक्ती वाया नाही जाणार, एक कण नाही वाया जाणार. शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो अभिजायते. 6व्या अध्यायात सांगितलंय. तर तुझी गाडी घासारी रुळावून झाली, तशीच्या तशी तिथला तिथे वापस ठेवून, एक एक मिलीमीटर मागे नाही सरकणार. प्रयत्न तर कर. मधून मधून तिथून सुरुवात झाली होती. 9वा अध्याय संपला, त्या 10वा अध्याय विभूती योगात अर्जुन अवाक होऊन ऐकत राहते. जॉ ड्रॉपिंग वर्णन. ओ माय गॉड, ओ याला आता आहे. हे कृष्ण, हे यादव, हे सखी, अरे तुरे अबे तुबे करत होतो. अरे देवा, बापरे बाप. तू म्हणता तुझा विचार कर सगळीकडे, सगळ्यामध्ये तुला बघ, कसं मला कळून नाही राहिला. आपल्यासारखी गती आहे अर्जुनाची. मला नीट समजलं नाही. ते झाडांमध्ये, गवतामध्ये, मातीच्या ढेल्यामध्ये, दगडामध्ये, पक्ष्यामध्ये कसा तुला कुठे शोधू, कुठे बघू, कसा तुझा विचार करू. हे तर बड मोठं सोयीस्कर आहे की समोर उभा आहे तू रथात माझ्यासारखा 2 हात 2 पाय. थोडासा 1.5, 2, 2.5 इंचांनी अर्जुन उंच होता असं वर्णन आहे थोडा कृष्णापेक्षा. कृष्ण 1.25 वर्षांनी मोठा होता.
अर्जुनापेक्षा इतके मैत्री त्यांची. अर्जुन गोरा होता, कृष्ण श्यामल होता, मोठमोठे टपोरे डोळे, प्रफुल्लित चेहरा, कमळ फुलल्यासारखा, सुंदर कुरळे केस, सतत मोराचं पीस असणारा वैजयंती माळेचं वैशिष्ट्य काय, सतत फ्रेश राहणारी, असं त्यात विलक्षण सामर्थ्य, मुरझून नाही जाणार, सुकून नाही जाणार, सतत फ्रेश राहते. का? कारण त्याच्या छातीवर आहे. म्हणजे जीवनाचा सर्वोत्त जो आहे, जिथून चैतन्य त्याचे श्वास सृष्टी ब्रह्मांडात पासून जीवन चेततात, जिथे जिथे त्याचा स्पर्श करून येणारी हवा जाते, तिथे तिथे जीवन उद्भूत व्हायला लागते. त्याच्या हृदयात, त्याच्या छातीवर लागलेली ती माळ, ती कशी सुकून जाईल? वैजयंती करी लख लख विद्युल्लतेची परी, व्यंकटेश स्तोत्रात येतात. नुसतीच फ्रेश नाही, चमकून तेजोमय, केश कुरळ अलोलिक, मस्तकावरी शोभती, सभोवती झिरमिळ्यांची दाटी, त्यावर मयूरपुच्छांची वेटी, ऐसा जगजेठी देखिला. दोन्ही पातयांनी धरले तेच नेत्र श्रीहरीचे, बर कसे नेत्र बरवे पण शिगेसी आले, चांगुलपणा, शुद्ध सत्व, प्युअर गुडनेस, समजा उकळून 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 त्याचा सार काढला. शुद्धात शुद्ध सत्व, बरवेपण, शिगेसी आले, हाईट झाले, अल्टिमेट चांगुलपणा. याच्यापेक्षा अजून चांगला काय कोण असू शकतं? तो स्वतःही म्हणतो भगवद्गीतेत 5व्या अध्यायात शेवटचा श्लोक, सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. बाबा, माझ्यापेक्षा मोठा तुझा हितचिंतक दिसणार नाही तुला कुठे. नुसतं हितचिंतक नाही, हितचिंतक तर खूप असतात, हितकारक, नुसतं विचार नाही करणारा, असं बरवे पण शिगेसी आले. दोन्ही पातयांनी धरले, त्याचे दोन भाग केले, तेच नेत्र श्रीहरीचे, तेजोमय, सौहार्द, सौजन्यमय, प्रेम, प्रेमार्ध, प्रेम वाहून राहिलं ज्याच्या डोळ्यातून, शुद्ध प्रेम, सात्विक प्रेम, निरपेक्ष प्रेम, अपेक्षा रहित प्रेम, देणारं प्रेम, घेणारं प्रेम नाही, असा श्रीकृष्ण. याला सोडून अजून खूप वेळ आहे आपल्या जीवनात उरला, आता अजून बाकीचे कचरा जमा करण्यासाठी, इकडच्या तिकडच्या चांभार चौकशा करण्यासाठी, आणि हे दावे नारे तुरण आपलं आता नाही हवे. मला नाही, निदान मी स्वतः सुद्धा सांगू शकतो. तर म्हणून जिथून येन केन प्रकारेण मने कृष्णे निवेश, आण घोसवड पुन्हा पुन्हा कृष्ण 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 कृष्ण. म्हणून तो बांगला भाषेतला कृष्णदास कविराज गोस्वामींचा श्लोक ऐकला होता श्री चैतन्य चरितामृतातला, कृष्ण एक सर्वाश्रय, कृष्ण सर्वधाम, कृष्णेर शरीरे सर्व, विश्वेश विश्राम. कृष्ण 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 कृष्ण, हा सार होता त्या 9व्या अध्यायाचा, राजविद्या राजगुह्य योगाचा. तर 10व्या अध्यायात सुरुवातीला अर्जुनाने विचारला, आपला जो सुरू आहे विभूती योग कर, कसं समजून घे, तुझं चिंतन कर. केश केशुच भावेशु चिंत्योसी भगवन मया. 10व्या अध्यायात झाला होता. कुठल्या कुठल्या भावना रूपाने तुझं चिंतन करू. क एषु केशु केशु च, हे आणि हे असं असं, भाव एषु, कोणते भाव, कोणते इमोशन्स, कोणत्या फिलिंग्सनी, चिंत्यो असी, चिंतन करू, भगवान देवा मया, माझ्याच्यानी, हाऊ कॅन आय, हाऊ शुड आय, तुझा सतत कसा मी, कुठल्या कुठल्या भाव प्रकारे मला समजून सांग. आई बाळाला हात धरून चालवते लहानपणी, सतत पडून राहिला अर्जुन, तो उचलून सतत म्हणजे माझा हात धरून थोडे 4 पावलं मला चालायला शिकव तुझ्या दिशेने. त्याच्या उत्तरात आपला 10वा अध्याय सुरू झाला. आपली चैतन्य सांभाळून ठेवायला हवं.
वॉच करायला हवं, लक्ष द्यायला, पहारेदार, सतर्क राहायला हवं, दक्ष. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः समे प्रियः. 12वा अध्याय भक्ती योगात येतं दक्ष. श्रीकृष्ण म्हणतो माझा भक्त भगतळा नसतो, गडबड नाही होत येत. अनपेक्ष शुचिर दक्ष, अपेक्षा रहित असतो, शुचिरभूत असतो, स्वच्छ असते, बाहेरून स्वच्छ असते, आतून स्वच्छ असते, अपेक्षा रहित असते, पण दक्षही असते, सतर्क असते, केअरफुल असते, विजिलंट असते, डिलिजंट असते, आळशी नसते. माझी भक्त ठीक आहे, वाहत वाहून राहिलं पाणी, ठीक आहे, नंतर बंद करू, उद्या करू, इट्स ओके, असं नसतं. भक्ताचे लक्षण नाही. भक्त म्हणजे कुठे नाही दिलाय भगवद्गीतेत की नुसतं मंजावर धमाधम वाजून आला, 24 घंटे ढोल वाजून आले, जोरजोराने बोंबा मारून आल्या भजनांची, नाही तर खूप नारळ ठोकून फोडून आले, नाही तर बत्तासे लाया फेकून आले लोकांच्या अंगावर, नाही तर खूप गाठ्या आणि खूप पेढे आणि खूप दही, असं तर कुठेच नाही दिलं भगवद्गीतेत. एकापेक्षा एक धुरंधर लक्षणं सांगितली भक्ताचे. जसे आता म्हटले, काही अनपेक्षा, अपेक्षा रहित असेल तर भक्त आहे. काहीतरी मनात अपेक्षा ठेवून असेल, कोर्ट केस जिंकून जावी, तब्येत ठीक व्हावी, लग्न होऊन जावं, मरू नये, जे काय शुचिर स्वच्छ असतं भक्त. नुसतं बाहेरून नाही, बाहेरून आणि आतून. इंद्रियांनी, 5ही इंद्रियांनी स्वच्छता ग्रहण करतात. दक्ष, उदासीन, आसीन, हायलँडर, हाय माइंडेड, ब्रॉड माइंड, वर आपला तुपला हमरी तुमरी असं तसं मधून वर, थोडस वर उठून, चिखलातून वर उठलेले असे. उद म्हणजे वर, आसीन, उद बत्ती म्हणतात, वर जाणारे. उद्देश, वरचा मुख्य काय होते, तसं उद आसीन. गतव्यथा, दुःखी पीडित, अरे असं कसं झालं, असं आपलं काम बिघडलं, असंच होतंय, तसंच होतंय, हे असेच आहे, ते तसेच आहे, सतत व्यथाने, बिनधास्त आहे, फर्स्ट क्लास आहे, मस्त आहे, जे आहे जसं आहे तसं आहे. कारण मनात देव आहे. मनातून देव गेला की व्यथाच व्यथा आहे, मनात देव आला की गथा व्यथा आहे. असे अनेक, एकापेक्षा एक धुरंधर लक्षण सांगितले. सगळ्यात छोटे अध्याय आहेत. 12वा अध्याय भक्ती योग, सगळ्यात छोटा, सगळ्यात गोड. 12वा आणि 15वा अध्याय सेम साईज आहे, सुंदर गोड आहे 12वा अध्याय पण अत्यंत परिपक्व. येईलच आपलं काही महिन्यात. तर हे लक्षण सांगत असताना आपण मागच्या 6 श्लोक झाले होते. महर्षय सप्त सर्व, आणि म्हटलं तर खूप महत्वाचा श्लोक आहे. महर्षय सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तता मद्भावा मानसा जाता येषां लोकम इमाम प्रजाः. मी वाचन सांगतो, बोलतो. 7 महर्षि जन, 4 उनसे भी पूर्व में होने वाले सनक आदि तथा स्वयंभू आदि 14 मनु, ये मुझमें भाव वाले सब के सब मेरे संकल्प से उत्पन्न हुए हैं, जिनके संसार में यह संपूर्ण प्रजा है. तर मी इतकेला म्हणतो ड्रीम आहे. दिस इज नेव्हर एव्हर एव्हर फॉरगेट दॅट दिस इज अ ड्रीम. 2 हातांना नमस्कार करताना हात जवळ आणायला लागतात. मनमना भाव कसा, एक हात जवळ आणावा तर दुसरा, ते एक हात आणताना लक्षात ठेवा की अरे काय विचारलं, हे जे काय आहे ते स्वप्न आहे. दुसरा हात आणताना माझा रोल, माझं काम इथे काय आहे, हे स्वप्न सुंदर बनवणं. जेवढं शक्य असेल, जसं शक्य असेल, मरून नाही, जास्त जेवढं सहज शक्य असेल. नेव्हर एव्हर फॉरगेट दॅट दिस इज अ ड्रीम and my job is to beautify the dream. का बरं असं म्हणतो इतके वेळा स्वप्नात, इथे यांनी म्हटलंय म्हणून इथेच करून शिकलो. मदभावा मानसा जाता, माझ्या मनातले भाव नुसते निर्माण झाले. जाता म्हणजे जे काही जन्मलं आहे, जन्मवाचक,
जे काही अस्तित्वाला आहे, दिसते आहे, हे नुसते माझ्या मनातले सुंदर सुंदर भाव आहेत, निरनिराळे भाव आहेत. त्याच्या मनातले भाव सुंदरच आहेत. विकार आपण निर्माण केला, आपलं स्वतःचं मानून, स्वार्थ होऊन ठेवून बिघडवलं आपण. येषां य येषां लोकं इमाः प्रजा, इथे जे काही, इथे म्हणजे 14 भुवनामध्ये जिथे कुठे जे काही आहे, माझ्या मनातले भाव व्यक्त झालेले आहे, हे याचं इतकं सामर्थ्य आहे, एवढं खरं वाटतंय, त्याचं स्वप्न इतकं खरं वाटतंय, की असं डोक्याला ठोकलं तर आवाज येतोय, कडक वाटतंय, असं वाटतं अरे, हे तर खरं आहे. जसं आपलं थोडंसं सामर्थ्य, आपण त्याचा अंश आहे, तो अंशी आहे. मम एव अंशो जीवलोके जीवभूतः सनातनः. 15व्या अध्यायात तो स्वतःच म्हणतो, सगळे माझे अंश आहेत. जसं सूर्याने म्हटलं, की "अरे, तुला जिथे कुठे किरण दिसते, प्रकाश दिसतोय बाबा, विश्वास ठेव. प्लीज ट्रस्ट मी. माझेच अंश आहेत, ते माझ्यापासूनच आले आहे. जे जसं माझ्यात आहे, ते तसं त्याच्यात आहे." असं जर सूर्याने म्हटलं प्रकाशात. छोटा आहे, कमी आहे, पण 100% माझा अंश आहे. तर खोटं नाही सूर्याचं म्हणणं. समुद्राने म्हटलं, "हे बघ, लाटा ज्या उसळून राहिल्या, कुदून राहिल्या, माझ्या छातीवर खेळून राहिल्या, माझ्या लहान-लहान मुली, बच्चे मेरे नाती, नात-नाती सगळे. ह्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही, मीच आहे. 100% माझ्यात जे आहे तेच आहे. तसंच पाणी, तसंच मीठ, तसंच तेच सगळंच्या सगळं मी आहे. ते थोडे-थोडे, छोटे-छोटे दिसून राहिले. हे सगळे माझे अंशी आहेत. मी अंशी आहे, माझे अंश आहेत. तर काय खोटारडा आहे समुद्र? सूर्य आपलं उल्लू बनवणार? त्या सोन्याने म्हटलं, की "अरे, हे एवढं कानातल्यातही मी आहे, एवढीशी नाकातलं टिंब दिसतं त्याच्यातही मी आहे, एवढा मोठा हार दिसून आला त्याच्यातही मीच आहे. हे सगळे माझ्यापासून बनलेले आहे दागदागिने, मीच आहे." आकार आणि नाव दिलं आहे. हे कानातलं आहे, हे नाकातलं आहे, हे गळ्यातलं आहे, हे हातातल्या बांगड्या. हे नाव दिले, बांगडी, कुंडल, नथनी, हार नाव दिले आहे. कारण त्यांनी तुकडे-तुकडे रूप वेगळे-वेगळे आहे. वास्तविक वस्तू सोनंच आहे फक्त. रूप तुटून जाईल कधी ना कधी, मग सोनाराकडे जाऊन ते दुसरं रूप घेईल आणि त्याला मग नावही दुसरं ठेवलं. अरे, आधी तर हार होता, आता एक हार होता. आता त्याचे म्हणून राहिले 4 बांगड्या झाल्या आणि 1 नाकातलं झालं आणि 2 कानातलं झालं. आधी तर 1 होता, आता 6 कसे झाले? आणि आधी तर हार होता, आता असं नाकातलं आणि कानातलं आणि अजून कमरपट्टा कसा झाला? ते तर होतच राहते. नाव आणि रूप बदलतच राहते. वस्तू, वास्तविक वस्तू तशीच्या तशी सोनंच्या सोनं आहे. आता आधी एवढी मोठी लाट होती, आता याचे 10 तुकडे आणि छोट्या-छोट्या लाटा दिसून राहिल्या. असं कसं झालं? तसंच होतं. पण अंश आणि अंशी मध्ये काही फरक नाही, अंतर नाही, सेम आहे. तसं 15व्या अध्यायात श्रीकृष्णांनी म्हटलं, की "बाबा, तू माझा अंश आहे." स्वतः लक्ष नाही देते या गोष्टीकडे. ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुख राशी. श्रीराम म्हणतात रामायणात, तुलसी रामचरितमानस. ईश्वर अंश जीव अविनाशी. हा जीव आहे, जीवात्मा जो आहे, मरून आला, मेला वाटून आलाय. भीती वाटते, मरून न जावं. तो अविनाशी आहे, कारण तो ईश्वराचा अंश आहे. नुसताच मरणार नाही असं नाही. दगडही 10,000 वर्ष नाही मरणार. काय त्याचं महत्व काय? नुसतं नाही, चेतन आहे, अमल आहे, स्वच्छ, सुंदर, चांगला आहे जीवात्मा. म्हणजे तू चेतन आहे, चैतन्य जाणती आहे. सहज सुख राशी आहे. आज जाऊन विचार करून बघ. कोणाची काही आवश्यकता नाही. कोणतरी चांगलं सुंदर म्हणावं, कोणतरी गिफ्ट द्यावी, कोणीतरी उदो-उदो करावा आपला, आपल्यासमोर पिंगा घालावा, कोणी येऊन खूप विचारावं, कॉल करावा, आपल्या WhatsAppला थम्स अप द्यावे, नाहीतर असं करावं, नाहीतर असं करावं. हे फालतू ते नाही, तर सहज मग सुख वाटतं, बरं वाटतं. हो, चला, मला इतके लाइक्स मिळाले, मला या लोकांनी प्रतिसाद दिला, माझा कॉल रिटर्न केला, मला मेसेज ठेवला, मला विश केलं, मला नाही विश केलं. भिकारडेपणा नाही, भिकारडेपणा करणे आवश्यक नाही. तो सहज सुख राशी आहे. सहज शब्द विसरू नको. 10 वेळा सांगितलं आतापर्यंत. जन्मवाचक. अज म्हणजे जो अजन्म आहे म्हणजे देव. सह, अज
त्याच्या सोबत आहे तू. छातीत धक 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 करून आला तो. म्हणून आहे, सहज सुख राशी. लाटीला जर कोणी म्हटलं का पगली बबली त्या समुद्रासोबत चिपकलेली आहे, ती एवढा मोठा महाविशाल सागर तुला जोडलेला आहे, काळजी नको करू. काही पडत तू तुटत फटत काही तुला काही गोळा करायची गरज नाही. अजून मीठ थोडं माझं मीठ, थोडं माझं मीठ करून मरून जाईल तर काय होईल. माझे बाजूला 2-4 छोटे लाठी आहेत, त्यांना कोण देईल? त्यांच्याजवळ मीठपणा. प्रत्येक जीवात्मा सहज सुख राशी ईश्वरा. एवढं सुंदर, एवढं धुरंधर, एवढं सहज सुलभ प्राप्त ज्ञान आहे. लक्ष द्यायला हवं. लक्ष कुठे जाते? काल ते अमेरिकेत 2 सत्र झाले. एक थोडं इंग्लिश 45 मिनिटं, एक हिंदीमध्ये. 8वा अध्याय सुरू आहे आणि दुसरीकडे 16वा अध्याय सुरू झाला. त्यात मी एक विशेष विषयावर प्रकाश टाकला होता, जो आजपर्यंत नव्हतं बोललो त्याच्यावर, आणि ते कुठल्या शास्त्रांमध्ये सापडणारही नाही तसंच्या तसं. म्हणजे अगदी पक्की मला खात्री वाटते. तर मे बी ते त्या विषयावर थोडंसं बोलतो, मग आपण एखाद श्लोक करून आज विराम देऊ. पुढचा हे जे मी आता म्हटलं की त्याच समजते पण उमजत नाही, कळते पण वळत नाही, कारण लक्ष नाही आहे. लक्ष जर दिलं तर कशाची आवश्यकता नाही. इतकं सिंपल आहे, इतकं साधं आहे. काय पाहिजे? काही नको. काही नको म्हणजे काही नको म्हणजे काही नको. काही कसं नको? बस काहीच नको. इतकं सहज जीवन, इतकं सुंदर जीवन. चाह गई चिंता मिटी, मनवा बेपरवाह, जिनको कछु न चाहिए वो शान के शान. चाह गई चिंता मिटी, कुछ नहीं चाहिए. मनवा बेपरवाह, मस्त काखावर करून. जिनको कछु न चाहिए वो शान के शाह, किंग ऑफ किंग्स. जर लक्ष असलं तर, आपण स्वतः कोण आहे याच्याकडे लक्ष असलं तर. इथे लक्ष नसलं तर मग नुसतं भीक मंगायचं. मोठ्यात मोठ्या श्रीमंतातले श्रीमंत, सुंदरातली सुंदर स्त्री भिकारडी. रईसातला रईस माणूस भिकारडा, दुसरा शब्दच नाही. पहलवान मधला पहलवान मोठा व्यक्ती भिकारडा. स्वतः कोण याची ओळख नाही पडली लक्ष नसलं तर. म्हणजे काय? 99.99% भिकारडे. कसं? लक्ष नाही म्हणून बस एवढंच एक लक्ष नाही. हिंदीत म्हणतात ध्यान देना. ध्यान देना, इधर ध्यान करना, लक्ष देणं, लक्षात येणं. जे मगाशी म्हटलं 8व्यातला चेतसा न अन्यगामिना. लक्ष इकडे तिकडे नको, लक्ष इथे दे. चेतस, चेतना, चैतन्य. आत्म्याचं जे स्वरूप सांगितलं आहे, आपले गुणधर्म, आपले क्वालिटीज, आपले मुख्य ऍट्रिब्यूट्स, सत चित आनंद, सच्चिदानंद. त्यातलं मधलं काय? सत्य म्हणजे टिकणार, सतत टिकणार, कधीच अविनाशी, कधीच संपणार नाही, कधी जळायला नाही जाऊ शकत, कधी नाही. दुसऱ्या अध्यात झालं आपलं, कधी जाळू नाही शकत, कधी कापू नाही शकत, कधी ओलं नाही करू शकत, वाळू नाही, काही नाही होत त्याला. कधी किती दिवस, किती वर्ष, कधीच नाही, कधीच काहीच नाही होत. हा त्याचा पहिला गुण, सत्य. त्याचा म्हणजे तुझा लक्ष जर दिलं, लक्षात आलं, पहिला. शरीराबद्दल नाही बोलत आहे मी, तुझ्याबद्दल बोलतोय. तुझे शरीर तर इथलं मातीतून इथून बनलेलं आहे, ते राहून जाणार आहे. प्लस वेदांत, ठीक आहे, ते नंतर 10 विषय एका वेळी चालू राहतात. दुसरा गुण आहे चित्त, चेतना, चैतन्य, म्हणजे लक्ष. म्हणजे तू जिथे लक्ष देशील ते जीवनात येईल. ते लक्ष जोपर्यंत माझं लक्ष नाही, माझ्या लक्षात नाही, तोपर्यंत त्याचं अस्तित्वही नाही. जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा ते अस्तित्वात आलं, कारण माझ्या लक्षात आलं. जसं देवानी जिथे जिथे लक्ष दिलं आहे, पुरुष सुक्तामध्ये, विष्णू सुक्तामध्ये येतात, जिथे जिथे त्याची नजर गेली, वेदांमध्ये येतात पुरुष सुक्त, विष्णू सुक्त,
तिथे तिथे चेतत गेलं. जशी जशी कसं सामर्थ्य जिथे जिथे बघत गेला तिथे ते जीवन प्रगट होत गेला. काय नसतं दृष्टीने जीवन देतो, लक्ष देतोय. त्याचं लक्ष इतकं सामर्थ्यवान आहे. त्याची चेतना इथे जसं आता त्यांनी म्हणलं मदभावा मानसा जाता. जसं माझ्या स्वप्नात मी लक्षात जिथे कुठे माझं लक्ष असतं, झोपलो असताना विश्व निर्माण करतो मी. शून्यातून विश्व खरोखरचं शून्य आहे, तिथे काही नाही डोक्यामध्ये. कोणी माणूस नाही, हत्ती नाही, घोडा नाही, काही युद्ध नाही सुरू आहे, कोणी बँड-बाजा नाही, वरात नाही, काही स्मशान यात्रा नाही, काहीच नाही सुरू आहे. पण एवढं सगळं सुरू आहे डोक्यामध्ये, खोपडीमध्ये. स्वप्नामध्ये इतकं खरं वाटतंय. स्वप्नही काय, दिवसा डे ड्रीमिंग मध्येच कल्पना करतो मी तर. कुठल्या गोष्टी इकडे टीव्ही सुरू आहे आणि इकडे माझ्या मनामध्ये भलतेच काहीतरी विचार सुरू आहे. आणि एकदम खरं वाटतं. तेवढ्या वेळासाठी खरं वाटतंय. हे कसं सामर्थ्य आहे? हे कुठून येतंय? कसं बनतंय? वास्तविक तर काही नाहीये. काहीच नाहीये. एकदम खरं वाटतंय स्वप्नाच्या वेळी. मी अंश आहे म्हणून तेवढं बनवू शकतो. तो अंशी आहे म्हणून एवढं बनवू शकतो. दोन्ही खरे वाटतात त्यावेळी. जसा माझ्या स्वप्नातलं स्वप्न पात्र, स्वप्न सुरू असताना खरं वाटतंय, तसा मी त्याच्या स्वप्नातला स्वप्न पात्र. त्याचं स्वप्न लांब कोट्यावधी वर्ष चालणारं. खरं वाटून आलं मला हे सगळं अवतीभोवतीचं. फक्त हेच खरं वाटतंय. खरं नाही. स्वप्न तुटणार आहे केव्हा ना केव्हा. तर हे सगळं का खरं वाटते लक्षात का नाही येत? कारण लक्ष त्याच्यात नाहीये. शब्दांकडे लक्ष झालं, लक्ष. लक्षात का नाही येत? कारण लक्ष त्यात नाही. इकडे लक्ष द्यायला सगळी बलिहारी, सगळं महत्ता लक्षाची आहे. लक्ष कुठे आहे? लक्ष मी. मग तो लक्ष मीचं का बरं आहे? मी मध्ये लक्ष दिलं तर लक्ष्मी प्राप्त आहे. कारण मी तो विष्णू आहे. त्याच्या चरणाशी लक्ष्मी आहे. नारायणाच्या आत जो आहे वासुदेव, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग. श्रीकृष्ण म्हणतो गीतेत काय? वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभ. अनेक जन्मांच्या साधनेनंतर ज्ञानप्राप्तीनंतर शेवटी अनुभव येतो की अरे सगळ्यांमध्ये देव आहे. देवच सगळं आहे. सगळ्यांमध्येही काय? देवच सगळं काही आहे. वासुदेव सर्वम इति. इति म्हणजे फुल स्टॉप. एंड ऑफ स्टोरी. जिथे वासुदेव तिथे लक्ष्मी आहे. राहणारच. वैभवशाली जो आहे तिथे त्याचं वैभव आहे. वैभवी आहे तिथे. तो वैभवशाली आहे तिथे. लक्ष्मीचं नाव आहे वैभवी. षड्गुणैश्वर्य वैभव आहे त्याचे. 6 गुण आहेत. ज्ञानम, ऐश्वर्यम, वैराग्यम, यश, श्री म्हणजे सौंदर्य, समुदायतम, सामर्थ्य, निरनिराळे वैभवशाली जो आहे त्याच्या चरणांचे वैभव आहे. लक्ष मी, लक्ष दिलं तर लक्षात मी आहे म्हणून तिथे. एनिवे तो विषय नव्हता. तर लक्ष जिथे जिथे दिलं ते ते प्रगट होते आपल्या जीवनात. ते त्याला त्याला अर्थ असतो, त्याला महत्व असते. जिथे जिथे लक्ष नाहीये त्याला काही अर्थ नसतो, त्याचं काही महत्व नसते, त्याचं जणू काही अस्तित्वही नसते. का? कारण लक्ष नाही. सगळं महत्व लक्षाचं आहे. लक्ष कुठे आहे? टीव्ही मध्ये लक्ष आहे, मुलाबाळांमध्ये लक्ष आहे, की बाहेर काही विकत घेताना डिस्काउंट कुपन मिळेल त्याच्यात लक्ष आहे, की परवा काय झालं तर उद्या कळेल याच्यात लक्ष आहे. इकडे सगळं वाटून लक्ष. जर लक्ष आत असेल, देवात असेल, तर मग देव प्रगट आहे. मग लक्ष प्रॉब्लेम काय आहे? लक्ष का नाही आहे? ते एक 14 भुवनमध्ये म्हटलंय आपलं भू भुव स्वः महाजनः तपः सत्य. हे 7 सुपेरियर लोक आणि खालचे 7 लोक इन्फेरियर. अतल वितल सुतल पतल तलातल रसातल महातल. 14 भुवन 14 लोक निर्माण झाले. त्यातला मधला भूलोक म्हणजे भूमी. इथे जिथे आपण टपकलोय. प्रत्येक लोकाचा आपला आपला गुणधर्म आहे. एक मुख्य गोष्ट आहे. इथली मुख्य गोष्ट काय? भूमीवर इथे जे काही ते मरण. पहिला अकाट्य सिद्धांत. गवत उगवलं, फूल उमजलं, साप दिसतोय, हत्ती, माणूस, जे काही अवतार, देव याला तरी मेला. कमाल आहे. कसं चमत्कार आहे. देव ज्यांनी हे सगळं बनवलं तो मी तुम्हाला शहरीमध्ये
महानिर्वाण केलं श्रीरामांनी नदीत. कृष्णाने काही एक बाण लागला आणि रक्त व्हायला चालला गेला. बस इथला नियम आहे. इथे जो कोणी देवही असेल तरी मरावं लागेल. भूलोक भव स्वः महा जन तप सत्य. सत्यलोक शेवटचं ब्रह्मलोक 7वा वरचा. त्याचं वैशिष्ट्य आहे की तिथे जाऊन प्रकाश, सत्याचा प्रकाश, पूर्ण सत्य प्रगट तिथे होय. तिथे लक्षात येईल काय आहे काय शेवटी हे सगळं नाटक. आणि जितके खालचे लोक आहेत तितकं घनीभूत अंधकार, अजून वर झालं तितका प्रकाश म्हणजे ज्ञान, म्हणजे लक्षात येणं, समजणं. आणि जितकं खाली 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 गेलं तितका अंधकार म्हणजे अज्ञान, म्हणजे नाही समजणं, कन्फ्युज होणं. तर यांची बिग डील काय, जितका प्रकाश, जितकं समजलं, जितकं लक्षात आलं, जितकं ज्ञान मिळालं, तितका आनंद, सुख, निर्भयता, बिंदास जीवन, फर्स्ट क्लास जीवन. आणि जितकं जितकं अज्ञान, अंधकार, तितकं दुःख, कष्ट. म्हणून म्हणतात घोर नरकात पडला, नरकात टाकला. खूप कष्टिक जीवन झालं, खूप त्रास सहन करावा लागतो. अज्ञान, अज्ञानेनावृत्तं ज्ञानं तेन मुह्यन्ति जंतवः. श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात अज्ञान जितकं जितकं झालं ते जंतूसारखे रेंगून रगडून राहिल्या, घुसून राहिल्या. कोणी पाय देऊन टचकन मरून निघून गेलं किंवा अर्धी शेपूटच तुटली, नेमकी तसंच राहावं लागलं. अज्ञानाने आवृत्त झालेलं आहे. तर आपलं जीवन जितकं अज्ञानाने आवृत्त तितकं दुःख आहे, संशय आहे, डाऊट आहे, नेगेटिव्हिटी आहे, राग आहे, इतरांमध्ये त्रास होतो आहे, त्रस्त जीवन आहे, मिजरेबल आहे. नुसते अज्ञानाचे लक्षण आहे. कभी न छूटे पिंड दुखों से जिसे ब्रह्म का ज्ञान नहीं. तुलसीदास जी म्हणतात नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. श्रीकृष्ण म्हणतो गीता, ज्ञानासारखं पवित्र करणारं दुसरं काही नाही. तत्स्वयं योग संसिद्धिम कालेन आत्मनिविंदते. योग साधना जर केली, गीता योग मध्ये रथ जर असला तर स्वयंसिद्ध आपोआप ज्ञान हळूहळू डोक्यात यायला लागते. कोणी बाहेरून टाकत नाही. हे गीता योग मी काही बाहेर, मी ज्ञान नाही देते, मी आठवण करून देता फक्त. श्रीकृष्णाने एवढं, देवानी अर्जुनाला ज्ञान नाही दिलं, एवढंच ज्ञान नाही दिलं, आठवण करून दिली फक्त. म्हणून अर्जुनांनी शेवटचं वाक्य काय म्हणलं, नष्ट मोह स्मृतिर्लब्ध. अरे हो, आठवलं, बरोबर आहे, मी असं काही नाही, असं बिसं काही नाही. स्मृती झाली. पण तत्प्रसादात मया अच्युत, त्याच्या कृपेने आठवण करून. थँक्यू फॉर रिमाइंडिंग मी. दॅट्स राईट, आय फॉरगॉट, आय हॅड फॉरगॉटन, नाव आय रिमेंबर. स्थितोस्मी गत संदेह. आता मी इस्टॅब्लिश, आता मी नाही डगमगणार, संदेह नाही राहिला, संशय नाही राहिला. आता मला कळलं, माझी ओळख पटली स्वतःची. करिष्ये वचनम तव, यू आर राईट, आय विल डू ॲज यू से. नाही, अर्जुनाचे शेवटचे वचन आहे इथे. तर लक्ष जितकं जितकं चांगलं, पॉझिटिव्ह, वर, ओपन, ब्रॉड, इन्क्लुसिव्ह झालं, तितकं तितकं वरची यात्रा सुरू झाली. भू भव स्वहा, स्वर्गलोक पर्यंत गेले. मेल्यावर म्हणे स्वर्गलोक म्हणजे स्वर्गलोक, त्याच्या पलीकडे अजून आहे. स्वर्गात जाऊन काही नाही विशेष प्राप्ती झाली. महत्लोक आहे, जन तप, आणि मग सत्यलोक, जिथे पूर्ण प्रकाशित झालं. काय कॉन्शियसनेस आपल्या चेतनामध्ये पूर्ण प्रगट झालं सत्य, की काय वास्तविक काय. आणि जितकं वाईट वागलं, जितके हेवे दावे केले, जितका संकुचित स्वभाव केला, नॅरो माइंडेड राहिलं, जितका मी माझं तू तुझं आपलं तो कमी 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 करत गेला, तितका तितका अंधकार जीवनामध्ये, तितकं तितकं कमी करणं, कमी लक्षात येणं. तर बाहेर आकाश दिसते, रात्र खूप चांदण्या दिसतील, चंद्र तारे सगळं. आणि जसं आम्ही कागदाची पुंगळी, इथे कागद पडलेला घेतला आणि अशी छोटीशी पुंगळी बनवली आणि याच्यातून पाहून राहिला. समजा म्हणतात ओ आकाश, अच्छा एवढं असते, गोल गोल गोलाकारच असते आकाश. अच्छा हा, ते तीन चांदण्या असतात आकाशात. आणि गोल समजा 1 सेंटीमीटर डायमीटर असते आकाशाचं. आणि कोणी म्हटलं पागल्या, एवढं नसतंय, थोडं ते असं ढिली सोड. आता ही मोठी पुंगळी झाली, आता मोठी पुंगळी. अरे हो यार, बरोबर आहे, 1 सेंटीमीटर नाही तर 3 सेंटीमीटर. 7 तारे दिसून 3 नाही.
बरोबर आहे. आणि अजून दोघांनाही खोबडे टप्प देऊन लगेच फेक कागद नीट पहा, पूर्ण पहा. स्वतःला सीमित करून घेतलं होतं, संकुचित करून घेतलं होतं. मी माझं एवढंच, आपलं एवढंच 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 समजून घेतलं होतं. म्हणून पगल्या तेवढंच तेवढं तेवढंच दिसत होतं. फेकते असं लिमिटिंग व्ह्यू. आता बघ, जिथे बघशील तिथे आकाशच आकाश आहे. कुठेही आकाश सोडून दुसरं काही नाही आहे. नुसतं आकाशच आहे. तू नाही मोजू शकत किती सेंटीमीटर आणि किती इंच आहे त्याचा. किती असंख्य, 3 नाही, 7 नाही, 10,000 करोड नाही, असंख्य तारे आहेत त्यामध्ये. इतकं आहे प्राप्त. तसं नव्हतं. तसं तसं आपलं जीवन संकुचित 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 करून मी माझा एवढा परिवार, माझं एवढी इस्टेट, माझी एवढी डिग्री, माझी बंगला, माझी गाडी. हॅपी मदर्स डे टू यू ऑल्सो अपर्णा. थँक यू फॉर जॉईनिंग. हरी ओम. तर जितका प्रकाश, जितकं ब्रॉड होईल, तितकं लक्षात येईल मोठं अजून. तितका अजून सुटकेचा निश्वास, तितका बिनधास्त, तितकी निर्धास्ती जीवनामध्ये आश्वासित जीव होईल. तितकी कमी भीती आणि तितकं जास्ती अभय. 16व्या अध्यायात पहिला शब्द येतो अभयम सत्संचित. गीतेचं प्रॉमिस आहे पहिला. जितकी गीतेची साधना केली तितकं अभय प्राप्ती होईल. भय रहित, कशाच पासून, मृत्यूपासून नाही, गुंड्यांपासून नाही, नुकसानापासून नाही, कोर्ट कचेरीपासून, कशाच पासून भय नाही, निर्भय जीवन है. कारण लक्षात आया लागेल की ये धरती अपनी है, अपना अंबर है रे, तो उसको क्या डर है. जितके डोळे उघडते ते जितकं लक्ष दिलं आपलं, तर मग प्रॉब्लेम काय झाला, लक्ष कुठे घुसून बसलं, पहिल्याच लेवलमध्ये फसून बसलं. सात लोक वरचे सांगितले तसं हे वर म्हणजे इतके मैल वर, तितके मैल वर वर तसं नाहीये. एव्होल्युशन, स्पिरिच्युअल एव्होल्युशन, आपल्या आत्म्याची उन्नती, त्याच्या वेगळ्या लेवल्स प्रमाणे वरण खाली आहे. प्रगती झाली की अधोगती झाली आपल्या आत्म्याची, आपल्या विचारांची, अजून विशाल ब्रॉड प्रगत झालो, इतकं वर गेलं की खाली अधोगती गेलं, अजून संकुचित किड्या माकडासारखं आपल्याच नालीत घुसून बसलो. बस तेवढंच डबकलाय की वासुदेव सर्वम झाला, वसुधैव कुटुंबकम झाला, विशाल मन झालं, ब्रॉड माइंडेड झालं, क्षमाशील झाला, उदार चरितानार्थम वसुधैव कुटुंबकम. जस्ट एक्सेप्टिंग झालं सगळ्यात. जे जसं एक्सपेक्ट नथिंग, एक्सेप्ट एव्हरीथिंग चेअरफुली. म्हणजे काय मराठीत, कशाचीच अपेक्षा नाही, सगळ्यांना स्वीकृती, आनंदाने, प्रसन्न चित्तराम स्वीकृती. ठीक है प्रभू, आप तुम्हारी मर्जी. या रूपात सासू असो, सून असो, मुलगा असो, नवरा असो, मित्र असो, वैरी असो, शत्रू असो, हे सगळे गीतेत येतात शब्द. सासू सासरा नाही येत, मित्र, वैरी, सुहृद, दुष्कृत. तर जिथे कुठे आपली नजर जाते, जी कुठली वस्तू दिसते, जे काही आहे, सफरचंद ठेवला असेल ना, तर अक्रोड आहे, सुपारी आहे, केस माझा, नाही तर सिमेंटचा दगड पडला आहे, जे काही आहे, झाड आहे, त्याच्या आत काहीतरी आहे. पहिली लेवल ऑफ कॉन्शियसनेस, त्याच्या आत काहीतरी आहे. मला दिसत नाही, लक्ष नाही, माहित नाही, कळत नाही, आणि केअरही नाही करत, पण आत काहीतरी आहे. पण माझं लक्ष तिथे नाही आहे, त्याच्यामुळे माझ्या लक्षात येत नाही. त्याच्यात जर लक्ष दिलं, सफरचंद कापला आणि ओढून पाहिलं तर अच्छा असं असते, पांढरं असते, अशी बी असते, या आकाराचं असते. तर लक्ष दिलं तर लक्षात येईल, आतलं लक्षात यायला लागेल. कशाची, कुठल्याही गोष्टीमध्ये आत काहीतरी रहस्य आहे. तर लक्ष दिलं तर आत, माझ्या आत, आपल्या आत रहस्य आहे, पण आत लक्ष नाही दिलं तर रहस्य उद्भूत नाही झालं. ती पहिली लेवल. दुसरं का बरं लक्षात नाही जात, कारण आपण दुसरी लेवल कॉन्शियसनेसची फसून गेलो. कशामध्ये? दुसऱ्या आणि तिसऱ्या लेवलमध्ये. सात्विकी, तिथे जीवन दुसऱ्या आणि तिसऱ्या लेवलमध्ये जीवन 99.99% लोकांचं जीवन अनर्थ, दुर्दैवाने त्यातच जातं. दुसरी लेवल काय?
बाहेर बाहेर जे दिसते ते मी फिजिकली टच करू शकतो, हातात घेऊ शकतो. रंग लाल रंगाचा पसंत आहे, पिवळं केळ आहे, वाळून गेलं हे फळ, कुत्रा हडकुळा आहे, चांगलं सुदृढ बैल आहे, हा ही स्त्री सुंदर आहे, हा पुरुष किती कुरूप आहे, हे आपला क्रिकेट प्लेयर आहे, हे दुसऱ्यांचा आहे, हे जे नुसतं बाह्य जगात जे आहे, हे गाणं चांगलं आहे, यांचा आवाज किती बेसूर आहे, तरी काही गेला थांबत नाही. भजन हातात मायक्रोफोन घेऊन म्हणूनच राहिले. थांबा आता प्रभू, बहुत कृपा होगी, दुसऱ्यांना म्हणू द्या जरा. हे सगळं बाहेर 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 बाहेरचं जे आहे, बाहेरून कानातून आलं, बाहेरून डोळ्यातून घुसलं, बाहेरून काहीतरी खाल्ला, मीठ जास्ती झालं आणि तिखट कमी झालं आणि अजून जेवढी फोडणी पाहिजे होती, याच्यातच किड्या माकड्यासारखा जीव घुसून फसून बसलाय. बाहेर बाहेर बाहेरच्या याच्यामध्ये लक्ष सगळं तिथे आहे, म्हणून लक्षात फक्त ते सिंपल साधं गणित आहे. बाहेर काय, बाहेर काय आणि आत नाही. तिसरा लेवल ऑफ कॉन्शियसनेस हे स्पिरिच्युअल एव्होल्युशन. अजून वर 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 कसा की बाहेरच्या वस्तू आणि व्यक्ती सोबत नातं जोडण्यामध्ये फसून गेलं. हे माझं आहे, हे तुझं आहे, हे माझे मुलं आहे, हे माझे नातू आहे, तुझे मुलं आहे, तुझे नातू आहे, माझं यांची तब्येत ठीक राहा, पहिले यांना नंबर लावा डॉक्टर, पहिले आम्हाला डिस्काउंट देणार, अरे संपून जाईल ना. आपलं आपलं आपलं, तुमचं वेगळं. रेशन कार्ड जे जिथे कुठे जसं आपलं तुपलं, वस्तू असो किंवा व्यक्ती असो. दुसऱ्या लेवल मध्ये काय झालं, लक्ष नुसतं ते बाहेरच्या वस्तूंकडे लक्ष गेलं. वस्तू आणि व्यक्ती आणि परिस्थिती, देश काल पात्र. भगवद्गीतेचे 17व्या अध्यायात श्रद्धात्रय विभाग योग देशे कालेच्या पात्रेच्या दातव्यम इति दान देण्याच्या संदर्भात येतात. तर दुसऱ्या लेवलमध्ये काय, नुसते मन त्याच्यात धुळतून गेलं बाहेर जे काय आहे ते. तिसऱ्या लेवलमध्ये काय झालं, त्यांच्या सुद्धा आपण नातं जोडलं. ते नातं जोडलं तर ठीक आहे, पण आत्म्यामध्ये इलेक्ट्रिकल चार्ज, आपली एनर्जी आहे, ऊर्जा आहे, शक्ती आहे. आत्मा म्हणजे त्याचं मॅग्नेटिक फोर्स, चुंबकत्व असते त्याच्यात. चुंबकाचं काय लक्षण असते, दोन चुंबक जवळ आणले तर काय होते, एक तर पक्क धरून घेते एकदम, स्वतः जवळ आणल्याबरोबर फटाकन पकडतात, नाही तर उलट केलं तर ढकलते एकमेकांपासून दूर. दारासिंगला आणलं धरून तरीही नाही होणार. आजपर्यंत असा पैलवान नाही आलाय, जन्मला नाही कुठल्याच देशात, जो ऑपोजिट पोल्स चुंबकांना, लाईक पोल्स रिपेल करणाऱ्या सोबत धरून ठेवू शकत. तेच चुंबक उलट केलं ते एकदम चिपकते, आणि तेच चुंबक उलट केलं तर एकदम एकमेकापासून दूर ढकलते. पाहिलं असेल, आठवत असेल चुंबकाबद्दल, त्याच्यातलं जे मॅग्नेटिक फोर्स आहे, तसा आत्म्यामध्ये जो इलेक्ट्रिकल चार्ज आहे त्याचा मॅग्नेटिक फोर्स असतो, चुंबकत्व असते. कसं, लाईक्स आणि डिसलाईक, द्वंद्व ज्याला म्हटलं गीतेत, आवडतं न आवडतं, हे पाहिजे हे नको, असे पोल्स असतील तर हे पाहिजे, असे असतील हे नको, हे चांगलं आहे हे वाईट आहे, इथे जायला हवं इथे नको जायला हवं, हे अजून थोडं मिळालं हवं, हे लवकर दूर चाललं जायला हवं. घरात आहे पण आपल्या कोणी ओळखीची जे कोणी महत्वाचं हवं असेल तर पटकन दार उघडून फुलं टाकून स्वागत केलं, नाही नको आहे असं घरी नाही सांगून द्या. तोच व्यक्ती तेच तशीच परिस्थिती पण उलट करून आला. लाईक्स अँड डिसलाईक्स, द्वंद्व, द्व आणि द्व, द्व अन द्व, दव अर्धो, असं तसं अमृतम. तेरा मेरा मेरा तेरा मेरा तेरा तेरा मेरा, यही प्रभु की माया, इससे कौन बच पाया, ऋषियों को मुनियों को जोगियों को तपियों को इसने सदा नचाया, इससे कौन बच पाया. याच्यात फसलेला जीव, बाह्य वस्तू, बाह्य व्यक्ती, बाह्य परिस्थिती आणि त्यांच्यासोबत जोडलेलं नातं, आवडतं नाही तर नावडतं नातं, पण नातं काहीतरी, हे पाहिजे की हे नको आहे, हे कमी हे जास्त सतत. 99% जीवन आपल्या ह्याच्यात निघून गेलं. आठवण करून मी जन्मनापासून, की हे काय ते काय, हे कसं, असं कसं, तसं कसं, आणि हे आपलं की तसं, हे राहावं की ते राहावं, बस. पुढे अजून पुष्कळ यात्रा आहे आत्म्याची, पण इथे बस संपत आलं जीवन. चौथा लेवल कॉन्शियसनेसचा अजून जो आत जाऊन प्रयत्न करेल ध्यानस्थ होऊन, गीतेचं ज्ञान होऊन, की कुठेतरी वैराग्य निर्माण होईल. म्हणजे कसं, संदेह निर्माण होईल, संशय निर्माण होईल, की वेट अ मिनिट, व्हॉट, हे याला काही अर्थ नाही वाटत आहे. जन्मभर असं जन्माला आला, हेला पाणी भरून मेला, तेच ते तसं करून ते सुख
सुख काही मिळत नाही. आनंद असं वाटतोय थोड्या वेळासाठी, निघून जातोय, पुन्हा टिकत नाहीये. जे टिकते ते आवडत नाहीये. जे आवडते ते मिळत नाहीये. एक गडबड काहीतरी आहे इथे. आय डोंट नो. बरोबर मी आजपर्यंत जसं जीवन जगत असेल तसेच कदाचित बरोबर नसेल. हे हे तळागाळात त्या. हा तर पक्का विश्वास झाला, की नाही, नाही, नाही असंच करायला, आपलं करायला, अजून जमायला, अजून डिग्री घ्यायला, अजून पगार मिळाला, अजून श्रीमंत व्हायला, अजून 2-4 बंगले करायला, अजून गाडी आणि अजून डॉक्टर आणि अजून इंजेक्शन. असंच होते बरोबर ते अजून पटवायला हवं, अजून चापलुसी करायला हवी. या विश्वासाला तडा गेला कुठेतरी. अजून वर उठलं तर. नाही, आय डोंट नो. मे बी, मे बी नॉट. वैराग्याची भावना जागृत झाली. विवेक रूपी कुऱ्हाड शास्त्र म्हटलंय श्रीकृष्णांनी याला भगवद्गीतेत. त्याच्यात त्याला तडा गेला, की नाही दुसरं काहीतरी असेल. असं हे बरोबर नाही वाटत. देव असा नाही राहू शकत. बस स्पर्धा, स्पर्धा, स्पर्धात्मक जीवन बनव. तर मग कुठे वैराग्य येणं, सोडतं घेणं, की ठीक आहे कामापुरती मला मन कुठेतरी दुसरीकडे गांभीर्य येणं मनामध्ये. त्यातून काय निर्माण होतं चौथ्या लेवलचे चा उपयोग. प्रसाद काय आहे? चौथ्या लेवल पर्यंत आपली बुद्धी जर पोहोचू शकली, चेतना, तर त्याचे प्रसाद, त्याची भेट, त्याची देणगी, गिफ्ट काय आहे? साक्षी भाव, द्रष्टा भाव, विटनेस, ऑब्झर्वर, की बघून राहिला तटस्थ होऊन, की यांनी असं झालं त्यांनी तसं झालं, हे काय, याचा अर्थ काय आहे? तर मी तर असंही नाही, मी तर तसंही नाही, मग मी कोण आहे? हे सगळे प्रश्न येणं, साक्षी भाव जागृत होणं, निर्माण होणं. उपद्रष्टा, अनुमंता, भर्ता, भोक्ता, महेश्वर. उपद्रष्टा झाला द्रष्टा. तर साक्षी भाव चौथा लेवल. 5वा लेवल, त्याच्या 5वी, 6वी, 7वी अजून लेवल आहे. 5व्या लेवलमध्ये मग लक्षात येते, की ओ हो, हे निर्माण कसं जर असं नाहीये सगळं, तर मग कसं निर्माण होणार? मी थोडक्यात सांगतो. पुढच्या वेळेस आपण 5व्या, 6व्या, 7व्या लेवलवर जास्ती अजून प्रकाश टाकू. नाहीतर एकही श्लोक नाही आहे अध्यायाचा. 6व्या लेवलमध्ये अजून स्पष्ट नातं, आणि 7व्या लेवलमध्ये चेतना, जिथे सत्यलोक म्हटलं, ब्रह्मलोक, पूर्ण प्रकाशित. काय झालं, की मीच सगळ्यांमध्ये मी आहे आत्मरूपाने. अहम ब्रह्म अस्मी. अहम म्हणजे मी, ब्रह्म म्हणजे सगळं काही, अस्मी म्हणजे आहे, मीच सगळं काही आहे. हे स्वतः लक्षात येणं, ज्याला आत्मा म्हणजे स्वतः मी, साक्षात्कार म्हणजे ना 7व्या लेवलमध्ये. अक्ष म्हणजे डोळे, साक्षात्कार. आपल्यामध्ये स्वतःमध्ये लक्षात येणं काय, की अहम ब्रह्मास्मी. अरे बापरे, सगळ्यांमध्ये मीच आहे. म्हणजे एखाद्या लाटेला लक्षात येणं, वर जोरात उसळून वर खाली पडायच्या आधी गोल पटकन तिने पाहून घेतला. शेकडो मैल तुम्ही जे पडते, ज्याच्यापासून मी बनलेली आहे, सगळ्या लाटा त्याच, मी जी आहे तीच या सगळ्यांमध्ये आहे. जलरूपाने आतापर्यंत स्वतःला लाट मानत होती म्हणून वेगळी समजत होती, पण ज्याच्यापासून मी बनली आहे, माझं वास्तविक स्वरूप जे आहे, सच्चिदानंद स्वरूप, लाट जी आहे, मी पाणी जे आहे, तिच्यात ते सगळीकडे आहे, एकच आहे, सलग आहे, चिपकले, कनेक्टेड आहे, तुकडे तुकडे नाही आहे पाण्याचे वेगळे वेगळे. एक लाट इथे ठेवली, मग रेष आखली, मग दुसरी लाट इथे ठेवली, मग तिथे सलग आहे, एक आहे. हे मी स्वतःला संकीर्ण करून ते पोंगळीतून पाहून कमी कमी करून घेतलं. 7च तारे आणि 3च तारे. ते जेव्हा फेकून दिला, त्या लक्षात आलं, की अरे एकच आहे, कनेक्टेड आहे. आत्मसाक्षात्कार. त्याच्यानंतर मग काही चिंता नाही, बिनधास्त जीवन. तर जितकं या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं, तितकं ते आपल्या लक्षात येईल. जितकं पाण्यात हात डुबवला, तितकं हातात पाणी येईल. दूरच राहिलं तर हातात पाणी कसं येईल? लक्ष जितकं त्यात टाकलं, लक्षात तितकं ते येईल. याच्यात काय कठीण गोष्ट काय? विचार करून बघितलं, माझं लक्ष कुठे आहे? माझं जास्तीत जास्त लक्ष कुठे असते? 24 तास पैकी 23 तास जे काय, जितके काय, म्हणजे अर्धा तास झोपेत जात असेल, बाकी झोप म्हणजे तर वाया गेला. लक्षात काहीच नाही, स्वप्न पाहून राहिला. उरलेल्या जागृत अवस्थेमध्ये माझं लक्ष कशात आहे?
तेच माझ्या लक्षात येईल. संसारात जर लक्ष आहे, खाण्यापिण्यात, नाचण्या गाण्यात, धमाधममध्ये आणि फोडण्यांमध्ये आणि गोडमध्ये आणि नवीन कपड्यांमध्ये आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये जर लक्ष आहे आणि गाडी घोडा आणि चांभार चौकशांमध्ये लक्ष आहे, तर लक्षात येतेच येईल. मग खालची यात्रा, अधोगतीची यात्रा, पुढे त्याच्या खाली अजून आहे 7. मग त्याचा परिणाम दुःखात होईल, अंधकारात होईल, कन्फ्युजनमध्ये होईल. कळणार नाही असं का बरं? हे बरोबर नाही असं वाटेल, अन्याय आहे, चूक आहे. नाही, कोणी अन्याय चूक नाही केली, स्वतःवर केली फक्त. गीतेतच येतं हे. आधीच्या अध्यायामध्ये होऊन गेला. अज्ञानेनावृत्तम. तर आता एक श्लोक आज करू आणि मग आपण 5 मिनिटं ध्यान करून थांबवू आजचं सत्र. तर असं ते 6वा श्लोक मागच्या वेळेसची भूमिका जी होती. 7वा, एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सो अविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. जो साधक मेरी इस परमेश्वर ऐश्वर्य रूप विभूति को, योग शक्ति को तत्व से जानता है, वह निश्चल भक्ति योग से युक्त हो जाता है, इसमें कुछ भी संशय नहीं. एतां विभूति, विभूति म्हणजे विशेष प्रागट्य, भूत म्हणजे आकार धारण करणार, वी म्हणजे विशेष, तेजोमय, विशेष प्रागट्य, स्पेशल, एक्स्ट्रॉर्डिनरी त्याला म्हणतो, अमेझिंग, वंडरफुल. जसं त्याला विशेषण लावतो, विशेष विशेषण. तर सर्वसाधारणाकडे विभूती हे माझं असं सामर्थ्य आहे, तो म्हणते की मी जे विचार करतो ते दिसायला लागतं, असं वाटतं खरं आहे, जीवन आहे म्हणून. पण मी सतत कनेक्टेड असतो, सलग असतो, एक आहे, सगळं माझ्यामध्ये, सगळ्या लाटा माझ्यामध्ये आहे. समुद्राने समजा म्हटलं, सगळ्या लाटा कनेक्टेड आहे, सगळ्या लाटा माझ्यामध्ये आहे, सगळ्या लाटा माझ्यामुळे आहे, सगळ्या लाटा मीच आहे. ही विशेष त्याची विभूती. आणि योग आहे म्हणजे हे सगळ्या लाटा एकमेकाला कनेक्टेड आहेत, तुकडे तुकडे नाही आहे. योग म्हणजे कनेक्टिंग, रिकनेक्टिंग. एतां विभूतिं योगं च मम, माझं सगळं. तो क्लेम करतोय, दाव्याने सांगतोय, माझं आहे सगळं. ईशावास्य इदं सर्वम, ईशोपनिषदात पहिली वाली. मग बाबा इथे जे काय ते त्याचं आहे रे बाबा. पहिले समजा, माझं करू नको, चिपकू नको, मरून जाशील, ते प्लॉट दुसऱ्याच्या नावाने होऊन जाईल. गाडी कोणी विकत घेऊन गेलं, तुझं बीचं काही नाही, शरीर जाळून फेकून देते, तुझं काहीच नाही आहे. ईशावास्य इदं सर्वम, इथे जे काय आहे ते ईश म्हणजे देव, ई म्हणजे हितचिंतक, हितकार, आणि श म्हणजे शास्ता. जो माझा हितचिंतक आहे आणि माझा शास्ता आहे, कंट्रोलर आहे, रेग्युलेटर आहे, मॉडरेटर आहे, सामर्थ्यवान जो आहे, नुसता बदमाश गुंड शासक नाही, ई सुहृद, सौजन्य बोलू शकतो. तो ईश, वर म्हणजे सगळ्यात वरचा ईश्वर, प्रभू. ते ईशावास्य इदं सर्वम, त्याचा सगळ्यात वास आहे, त्यात सगळं क्लेम अथॉरिटी आहे. इथे तो म्हणतोय मम यो वेत्ति तत्वतः, वेदती जो जाणतो, वेद म्हणजे प्रकाश, म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, वेत्ती तत्वतः, इन प्रिन्सिपल, फंडे क्लिअर ज्याचे झाले, तत्वतः म्हणजे फंडामेंटली ज्याच्या लक्षात आलं ही गोष्ट आता जी सांगितली, सो म्हणजे तो किंवा ती, अविकंपेन योगेन, असा योग फक्त गीतेत येतो. हा असा शब्द जो आहे योगासाठी दुसऱ्या शास्त्रामध्ये नाही. हे कृष्णाचे विलक्षण सामर्थ्य, अविकंप योग, निश्चल म्हणजे कंपायमान, डाऊट फ्री योग, असा पक्का. जसं मी म्हणतो सुरुवातीला ध्यानाच्या वेळेस, किंवा असा खिळा ठोकला सिमेंटच्या भिंतीत भारतात, त्याला खिळा काढायचा तर भिंतच पाडावं लागेल, अलग नाही होत आता भिंतीपासून. तसा अविकंप योग, असा आत्मा परमात्म्यात ठोकल्या गेला, निश्चल झाला, आता कंपायमान नाही, डाऊट फ्री. अविकंपेन योगेन युज्यते, वेल्डेड, वेल्डिंग जातो पक्का. वेल्डिंग झाल्यावर तो जिथे जाईल तो तिथे जाईल. एका दंड्याला दुसरा दंडा वेल्ड केला
याला उचलला तर तोही उचलला, हा फेकला तर तोही फेकला, याला वर ठेवला तर तोही वर ठेवला गेला. तसा देवाला वेल्डिंग होईल. जसं लाटीचं वेल्डिंग झालंय की समुद्रासोबत, दागिन्याचं वेल्डिंग झालंय की सोन्यासोबत. सिनेमा पाहतो पडद्यावर, त्याचं वेल्डिंग त्या पडद्यासोबत झालं असतं की नाही? पडदा आहे तर सिनेमा आहे. सिनेमा आहे त्याच्यामागे पडदाच आहे. लक्ष असो नसो, समजून नसो आहे, दोन एकत्र आहे, सोबत आहे. तसं मनात स्पष्ट होईल की मी आणि देव वेगळे नाही. ते आणि देव वेगळे नाही, देव आणि झाड वेगळे नाही, तो आणि माझा शत्रू आणि देव वेगळे नाही. सगळ्यांमध्ये एक गब्बर सिंग दिसो, नाही तर धरम दिसो, ना तर जय, नाही तर बसंती, नाही तर तिची घोडी दिसो पडद्यावर. गुंडा असो, कालिया असो, सगळ्यांच्या सोबत तोच पडदा तितकाच तसाच जुडलेला आहे. व्हिलनला, हिरोला, हिरोईनला कॉमेडीच्या वेळी होता आणि ट्रॅजेडीच्या वेळेला होता, रोमॅन्सच्याही वेळेला होता. पडद्यावर जो सिनेमा सुरू होता, जे काय होता तो कोणी, जी काही पटकथा असेल, पडदा सगळ्यांसाठी तितकाच तोच तसाच उपलब्ध आणि जुडलेला होता. तसा तशाचं युज्यते न अत्र संशय, यात काही डाऊट राहणार नाही. एवढ्या सुंदर सुंदर उच्च श्रेणीच्या गोष्टी लक्षात देण्यासाठी आहे उपलब्ध आपल्यासाठी. विचार करा आपण लक्ष कुठे किती वेळ कशात जाते. तर आता लेट मी स्टॉप हिअर. पुढच्या वेळेस आपण 8व्या श्लोकापासून सुरुवात करू. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजते मां बुधा भाव समान्विता. मैं वासुदेव ही संपूर्ण जगत की उत्पत्ति का कारण हूँ और मुझसे ही सब जगत चेष्टा करता है. इस प्रकार समझकर श्रद्धा और भक्ति से युक्त बुद्धिमान भक्तजन मुझ परमेश्वर को ही निरंतर भजते हैं. इथून अर्जुनाच्या प्रश्नाच्या उत्तरात त्याचं डिस्क्रिप्शन आता सुरू होईल तिथपासून. मग तर आपण दरवेळेला थोडे एखाद दुसरा श्लोक संस्कृतमध्ये म्हणतो संधी विग्रह करून. तसं हे दोन श्लोक म्हणू, 6वा आणि 7वा, आणि मग आज विराम. मी 6वा थोडा थोडा म्हणतो, तुम्ही थोडा थोडा म्हणा. देवाचे निघालेले शब्द आपल्या वाणीतून शुद्ध व्हावे, आपल्या वाणीला शुद्ध करावे. महर्षी अयः, महर्षयः. महर्षी म्हणजे काय? महाऋषी. ऋषी म्हणजे द्रष्टार, सियर ज्याला म्हणतात, सायंटिस्ट जसे विजनरीज. ऋषी तर द्रष्टार न तू करतार असं म्हणतात. ते द्रष्टा असतात, दूरचं पाहू शकतात, विचार करू शकतात. लंबा सोचा बहुत असे जे म्हणतात, विजनरीज म्हणतात आजकाल जसे ज्यांना. ते ऋषी रथ जे पाहतात सत्याच्या वर जे खरं वाटतं त्याच्या पलीकडे काय आहे, सत्याच्या पलीकडे रथ, ते बघू शकणारे ऋषी. आणि त्यांच्यातले जे विशेष श्रेष्ठ ते महर्षी. महर्षी महर्षयः सप्त पूर्वे. सप्त म्हणजे 7. आपण मागच्याच बोललो ते सप्तऋषींबद्दल निरनिराळ्या. पूर्वे म्हणजे त्यांच्या आधीच्या. महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवः मनुः तथा. मनवस्तथा म्हणजे मनुः तथा. चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः. महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा. मनवः तथा म्हणजे and also. मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः. एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्वतः. एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्वतः. सो
अविकंपेन, संधीनी सोविकंपेन, कंप म्हणजे डगमगित होणं, शेकिंग, व्हायब्रेटिंग. विकंप म्हणजे खूपच धमाधम होणं. अविकंपेन म्हणजे बिलकुल स्टेबल, स्टेडफास्ट, ग्राउंडेड, अँकर्ड. सो अविकंपेन योगेन युज्यते, चिपकला. न अत्र संशयः, न अत्र संशय, यात काही संशय नाही. जय श्री कृष्ण. 5 मिनिटं ध्यान, मग प्रतिक्रिया. हॅपी मदर्स डे अगेन.